welcome to our English class. So our today's lesson name is the best person in the town. मुलांनो आजच्या लेसनचं नाव आहे the best person in the town. The best person in the town म्हणजेच काय? टाउन म्हणजे शहर, the best म्हणजे सगळ्यात चांगला माणूस, पर्सन म्हणजेच माणूस. तर शहरातला सगळ्यात चांगला माणूस कोण आहे हे ह्या लेसन पासून आपल्याला कळणार आहे व ह्यावर आधारित हा लेसन आहे. सो डिपेंडिंग ऑन दिस स्टोरी द लेसन इज. सो नाव आय विल टेल यू द स्टोरी, द व्हॉट इज द ॲक्च्युअल स्टोरी बिहाइंड द टेस्टिंग ऑफ द बेस्ट पर्सन इन द टाउन. ओके. So once upon a time there was a old lady sitting beside the road. तर एक म्हातारी बाई एका रोडच्या कडेला बसली होती. So what happened next? Many peoples were passing by her. तर बरेचशी माणसं तिच्या आजूबाजूनी जात होते. त्यातील एक माणूस होता. There was a man who was same passing through the old lady. एक माणूस तिच्या बाजूने जात होता. So the old lady asked the man for a help. मग त्या म्हाताऱ्या बाईनी त्या माणसाकडून हेल्प मागितली. So what was that help? That she was asking that man to please help me to get up. म्हणजे मी पडली आहे खाली, प्लीज मला उठायसाठी मदत करा, अशी ती हेल्प त्या माणसाकडून मागत होती. सो व्हॉट डज द मॅन रिप्लाइड? द मॅन सेड नो 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 नो, आय डोंट हॅव टाइम टू गेट यू अप. मला तुला उचलून उभं करण्याची वेळ नाही आहे. बिकॉज यू कॅन सी दॅट टाउन देर आर मेनी पीपल्स. टुडे देर इज द टेस्ट ऑफ द बेस्ट पर्सन इन द टाउन अँड दे विल चूज for this category a best person for this town. मग मला त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे, मला तो बेस्ट पर्सन व्हायचं आहे. मग जर मी तुला इकडे उचलत बसलो तर माझा टाइम वेस्ट होईल व तिकडे तो कार्यक्रम संपून जाईल. तर मला आजच्या दिवसाला लेट नाही व्हायचं, सो मी तुला हेल्प करू शकत नाही. सो द मॅन सेड दिस थिंग्स टू द ओल्ड वुमन दॅट आय कांट हेल्प यू, आय विल बी लेट, आय वॉन्ट टू go and attend the function of the best person in the town. So what happened next? In the same way there was a other woman. That woman was wearing a beautiful dress. She was looking very beautiful and she was also passing through that old woman. मग त्या म्हाताऱ्या बाईच्या बाजूनी सेकंड एक दुसरी सुंदर छान कपडे घालून एक बाई पास होत होती. इन द सेम वे अगेन द ओल्ड वुमन आस्क्ड फॉर द हेल्प. परत त्या म्हाताऱ्या बाईने त्या बाईकडून एका दुसऱ्या बाईकडून हेल्प मागितली की ती हेल्प म्हणजेच काय, तर मी पडली आहे, प्लीज मला उचला, मला उठण्यासाठी मदत करा. सो इन द सेम वे द ओल्ड वुमन आस्क्ड फॉर द हेल्प विच वॉज दॅट आय एम फॉलन डाऊन, प्लीज हेल्प मी टू गेट अप. सो शी वॉज आस्किंग दॅट वुमन, हे ब्युटिफुल वुमन, प्लीज हेल्प मी टू गेट अप, प्लीज मला मदत कर वर उभं राहण्यासाठी. सो तर ते बाईने काय रिप्लाय दिला असेल? What would be the reply of that beautiful lady? She was wearing a beautiful dress. So what she said? Oh my God, you were so dirty. हे बघ तू किती घाण दिसतेस. तू माझ्याकडे बघ, माझा ड्रेस किती सुंदर आहे. जर का मी तुझी मदत केली तर माझा ड्रेस देखील घाणेरडा होईल. जर इफ आय हेल्प यू दॅट माय ब्युटिफुल ड्रेस विल बिकम डर्टी बिकॉज यू आर व्हेरी डर्टी. तू खूप घाण दिसते आहेस, घाणेरडी झाली आहेस, तुझ्या अंगावर खूप माती लागली आहे. जर मी तुला उचलण्यासाठी जर तुला मदत केली तर माझी साडी, माझा जो ड्रेस आहे सुंदरसा, तो घाण होईल. इट विल बिकम डर्टी. सो सॉरी, आय कांट हेल्प यू. मग मला माफ कर, मी काय तुला मदत करू शकत नाही, मला वेळ होतोय. मग अशा वेळेस इन द सेम वे लाईक दॅट मॅन दॅट वुमेन ऑल्सो डिडंट हेल्प दॅट ओल्ड लेडी. त्या माणसासारखीच ह्या बाईने सुद्धा त्या ओल्ड लेडीला हेल्प नाही केली व त्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्यासाठी ते गडबडीने गेली. So what happened next? There was also one more man who was very fit and very healthy. तो एक दुसरा मॅन होता, तो खूप स्ट्रॉंग होता, तो देखील तिथून पास होत होता. द मॅन वॉज ऑल्सो पासिंग लाईक द अदर थ्रू द लेडी. तो माणूस जो स्ट्रॉंग मॅन होता तो देखील त्या म्हाताऱ्या बाईपासून पास होत होता बाजूने. सो अगेन दॅट ओल्ड वुमेन आस्क्ड फॉर द हेल्प दॅट प्लीज मे हेल्प मी टू गेट अप, की मला प्लीज वर उभं राहण्यासाठी मदत करशील का, तू किती स्ट्रॉंग आहेस. सो व्हॉट डिड दॅट स्ट्रॉंग मॅन रिप्लाइड? मग त्या स्ट्रॉंग मॅननी काय उत्तर दिलं असेल? तो म्हणाला की मला काही वेळ नाही आहे, मला खूप गडबड झालेली आहे, मला जायचं आहे, मी काय तुझा नोकर थोडी आहे मी तुला मदत करण्यासाठी. म्हणजे तो काय म्हटला, आय एम नॉट युअर सर्वेंट टू हेल्प यू. तो काय म्हणतो की मी काय तुझा नोकर आहे काय, तू मला सांगतेस काय करायचं आणि काय नाही, मी नाही तुला मदत करणार, असं म्हणून तो देखील तिकडून निघून जातो. So again one beautiful lady was passing through that old woman. मग त्यानंतर अजून एक छान बाई तिथून जात होती.
बट दॅट वुमन वॉज व्हेरी रिच. पण ती जी बाई होती, जी जात होती लास्टला, ती खूप श्रीमंत होती आणि ती म्हणजे जात होती त्या बाई म्हाताऱ्या बाईच्या बाजूने. सो व्हॉट हॅपन अगेन, द ओल्ड वुमन आस्क्ड दॅट हे लेडी प्लीज हेल्प मी टू गेट अप, की प्लीज मला वर उठण्यासाठी मदत कर, मी पडली आहे. तर व्हॉट वुड बी द रिप्लाय ऑफ दॅट रिच लेडी. ती रिच लेडी जी श्रीमंत बाई होती, तिने काय रिप्लाय दिला असेल त्या बाईला, म्हाताऱ्या बाईला, की हे बघ, तुला कळतंय का, तू कोणाशी बोलतेस, माझ्याकडे बघ, तू मला काय ओळखलं नाहीस का, तुला माहित नाही का मी कोण आहे. मग ती काय, व्हॉट डज द रिच लेडी सेज टू दॅट ओल्ड वुमन, डू यू नो हू आय एम, हाऊ कॅन यू टेल मी टू हेल्प यू, तुला माहिती आहे का मी कोण आहे, असं म्हणते आणि ती निघून जाते. ती खूप एक रिच बाई असते, तर ती स्वतःला रिच समजते, तिला कसं काय काम सांगितलं. हाऊ दॅट ओल्ड वुमन कॅन आस्क हेल्प फ्रॉम दॅट रिच वुमन, शी थॉट इन दिस वे अँड शी वेंट अवे. सो इन द सेम वे मेनी पीपल पास थ्रू. अशाच प्रकारे बरेचशी लोक तिला टाळत पुढे निघून गेली, कोणीच तिची मदत केली नाही. मग एकदा ती शांत अशी बसलेली होती, कारण कोणी मदतच करत नव्हतं तिला. सो व्हॉट हॅपन, देर वॉज अ लिटिल बॉय पासिंग थ्रू दॅट ओल्ड लेडी. मग एक लहान मुलगा, तुमच्यासारखा छानसा लहान मुलगा त्या म्हाताऱ्या बाईच्या बाजूनी जात होता. सो व्हॉट हॅपन नेक्स्ट, त्या लहान मुलाने स्वतःहून विचारलं, काय हो आजी, तुम्ही का असं खाली बसलाय, तुम्हाला उठण्यासाठी मी मदत करू का, तुम्ही पडलायत का, तुम्हाला कुठे लागलेत का, अशी चौकशी त्या लहान मुलाने त्या म्हाताऱ्या बाईची केली. ही कन्सर्न फॉर दॅट ओल्ड लेडी. ही आस्क्ड दॅट कॅन आय हेल्प यू गेट अप, मी तुमची मदत करू का उठण्यासाठी. मग त्या म्हाताऱ्या बाईला खूप छान वाटलं की मी मदत न मागता ह्या मुलाने माझी मदत केली. आणि ही जी मोठी माणसं होती, जे एक माणूस श्रीमंत होता, एक मोठा माणूस होता, एक सुंदरशी बाई होती, एक स्ट्रॉंग माणूस होता. ह्या जगात एवढी माणसं मोठी आहेत, पण कोणीच मला मदत केली नाही. पण एखाद्या लहान मुलाने मला स्वतःहून मदत करण्यासाठी हाक मारली. मग तो लहान मुलगाच कदाचित किती छान मुलगा आहे, त्याच्या हेल्पनी ती बाई उभी राहिली. ती म्हातारी बाई काय झाली, ती त्याचा सपोर्ट घेऊन ती उभी राहिली. द ओल्ड वुमन got up with the support of the little boy. So what happened next? The woman went to the town taking with that little boy. म्हणजे त्या लहान मुलाबरोबर ती त्या टाउनमध्ये गेली. मग त्या लहान मुलाला घेऊन त्या टाउनमध्ये गेली. मग सगळी लोक विचार करत होते. ऑल द पीपल वॉज वेटिंग फॉर द मेयर. हु इज द मेयर? मेयर म्हणजेच कोण तर महापौर. मग तो महापौर जे होते त्या टाउनचे, त्या शहरातले जे महापौर होते, जे मेयर होते, तेच आजचा बेस्ट पर्सन निवडणार होते, बरोबर. सो दॅट मेयर वॉज गोइंग टू चूज द बेस्ट पर्सन ऑफ द टाउन. तर अवॉर्ड कोण देणार होतं? ते बेस्ट पर्सन ऑफ द टाउन मेयर देणार होता तिकडच्या नागरिकांना. तर त्यासाठी सगळीजण सहभागी झाले होते. इन द सेम वे ऑल द पीपल वॉज waiting that when the mayor will come here to give us award and who will get that award. Everyone was curious. सगळ्यांना अशी क्युरियोसिटी लागलेली, कोण जिंकणार, कोण होईल, या शहरातला बेस्ट पर्सन कोण असेल, अशी क्युरियोसिटी सगळ्यांनाच लागलेली होती, एक्साइटमेंट होती. सो व्हॉट हॅपन, तर सगळी वाट पाहत होती की अरे मेयर कधी येणार, मेयर कधी येणार. मग देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, एव्हरीवन वॉज वेटिंग दॅट वेन द मेयर विल कम. सो व्हॉट हॅपन ऑन दॅट स्टेज, द ओल्ड लेडी was walking and stand in the middle of the stage. मग काय झालं, ती ओल्ड जी लेडी ती रस्त्याच्या कडेला बसलेली होती, जी पडलेली होती तिकडे, ती त्या स्टेजवरून चालत तिथे मध्ये उभी राहिली. मग सगळेजण चकित झाली. एव्हरीवन वॉज सरप्राइज दॅट हाऊ दिस लेडी स्टँडिंग इन दिस स्टेज अँड वेअर इज द मेयर. की ती म्हातारी बाई या स्टेजवर काय करते, आपले मेयर कुठे आहेत जो आपल्याला विनर घोषित करणार आहे. सगळे जणांना अशी विचार करायला लागले की अरे ही बाई कशी काय इकडे आली, हिला कोणी इकडे बोलवलं. सगळ्यांना अशी आजूबाजूला गॉसिपिंग सुरू झाली, अशी कुसबुस सुरू झाली. अरे ही काय करते, ही तर तिथे पडलेली, ही म्हातारी बाई आहे, ही किती खालेली, ही कशी काय इकडे आली. सगळ्यांची अशी बोलणी सुरू झाली. मग काय झालं असेल, व्हॉट वुड बी हॅपन नेक्स्ट काय झालं असेल, दॅट ओल्ड वुमन रिमूव्ड हर विग. म्हणजेच ती जी ओल्ड लेडी होती तिने एक विग घातलेली, म्हणजे पांढऱ्या केसांची विग घातलेली. म्हणजे जशी ती एक म्हातारी बाई, एक जो खराब म्हणजे गरीब बाई दिसावी म्हणून ती पांढरी विग घातलेली विस्कटलेल्या केसांची ती तिने स्टेजवर उभी राहून ती काढली आणि साईडला ठेवली. आपली साडी सरळ केली. सगळे एकदम सरप्राईज झाले. अरे ही म्हातारी बाई नाहीये, ही तर आपली कोण आहे, ही आपली मेयर आहे. शी इज नॉट दॅट ओल्ड वुमेन, शी इज अवर मेयर. मग ही कोण निघाली आपली, ही तर आपली मेयर आहे. सो दॅट मेयर वॉज ॲक्टिंग, की ती काय करत होती, ती ढोंग रचला होता.
खाली पडण्याचा हे पाहण्यासाठी की कोण तिची मदत करते आहे व तिला हे कळावं की ह्या टाउनमधला खरोखरच बेस्ट पर्सन कोण आहे. मग त्या ॲक्टिंगमुळे तिला कळलं की ह्या टाउनमधला बेस्ट पर्सन कोण आहे किंवा ही माणसं जी सहभागी झाली आहेत कार्यक्रमात ती कशी आहेत. Just for that, because of that acting, she played a role of being a old poor lady. Okay, she played a role of poor lady to test the people of the town, that let's see who is actually the best, who is just not best in the appearance but also best that how they are from their heart. की फक्त त्यांचा दिखावा कसा आहे ह्याच्यावरून आपण नाही ओळखू शकत की एखादी व्यक्ती कशी आहे, पण त्या व्यक्तीच्या ॲक्शन्समधून त्याच्या वागण्यामधून आपल्याला कळतं की ती व्यक्ती कशी आहे. मग सेम इन द सेम वे द ओल्ड वुमेन स्टार्टेड मेड दॅट शी प्लेड अ रोल ऑफ बीइंग ओल्ड अँड बीइंग पुअर टू सी दॅट हू इज हेल्पिंग हर. सो हू हेल्प दॅट ओल्ड लेडी. त्या म्हाताऱ्या बाईला कोणी हेल्प केली. त्या माणसांनी जी कार्यक्रमात सहभागी झालेली त्यांनी कोणी हेल्प केली का. नाही, कोणीच तिला हेल्प केली नाही. ते फक्त कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले पण ते चांगले वागले नाही. पण तिला हेल्प कोणी केली. एका तुमच्यासारख्या लहान मुलाने तिला हेल्प केली. एका निष्पाप मुलाने तिला हेल्प केली व तिला यावरून कळालं की ह्या टाउनचा खरोखरच बेस्ट पर्सन कोण आहे. विथ दॅट सो हू हेल्प दॅट ओल्ड लेडी. अ स्मॉल बॉय हेल्प दॅट ओल्ड लेडी अँड शी अंडरस्टूड हू इज द ॲक्च्युअल best person of the town, and in this way she declared the winner to that small boy. मग अशा प्रकारे तिने कोणाला विनर घोषित केलं. त्या लहान मुलाला विनर घोषित केलं. सो इन दिस वे आपण ही एक स्टोरी बघितली आहे एका म्हाताऱ्या बाईची व तिने कशा प्रकारे ढोंग रचून कसं तिने बेस्ट पर्सन ऑफ द टाउन निवडलं. हाऊ शी चूज द बेस्ट पर्सन ऑफ द टाउन. हू ऑल रिजेक्टेड हर. काय काय तिला कोणी कोणी म्हणालं. इन दिस वे वी हॅव सीन दिस स्टोरी. नाव आय विल रीड द लेसन वन स्टेप बाय स्टेप अँड आय विल एक्सप्लेन यू. So students, I will read the lesson. I will explain you. The best person of the town. First man म्हणजे फर्स्ट मॅन. जेव्हा तिथून एक पहिला माणूस जातो त्याच्याबद्दल आपण आता बघूया. फर्स्ट मॅन. हे ओल्ड लेडी मूव असाइड. मग तो पहिला माणूस काय म्हणतो. हे म्हाताऱ्या बाई इकडून बाजूला हो. ओल्ड वुमन. आय कॅन्ट गेट अप प्लीज हेल्प मी. मी नाही. मग ती ओल्ड वुमन काय म्हणते. आय कॅन्ट गेट अप प्लीज हेल्प मी. मला उभा राहता येत नाहीये, प्लीज मला मदत कराल का उभा राहण्यासाठी. तर मग फर्स्ट मॅन काय म्हणतो. फर्स्ट मॅन. आय हॅव नो टाइम टू हेल्प यू. माझ्याकडे वेळ नाहीये तुला मदत करण्यासाठी. आय एम इन हरी. मी खूप घाईमध्ये आहे असा तो पहिला माणूस त्या म्हातारीला म्हणतो. ओल्ड वुमेन. वेअर आर यू गोइंग. मग ती म्हातारी बाई काय विचारते. तू कुठे चाललायस. फर्स्ट मॅन म्हणजे तो पहिला माणूस काय म्हणतो. मग आय एम गोइंग टू द टाउन हॉल. मी शहरातल्या मोठ्या त्या हॉलमध्ये चाललो आहे जिथे सार्वजनिक कार्यक्रम होतात. म्हणजे त्या कार्यगृहात चाललो आहे मी. टुडे द मेयर इज गोइंग टू सिलेक्ट द बेस्ट पर्सन इन द टाउन अँड आय एम द बेस्ट. आज त्या टाउनमध्ये आपला जो मेयर आहे, आपले जे महापौर आहेत ते बेस्ट पर्सन ऑफ द टाउन निवडणार आहेत आणि मी तो बेस्ट पर्सन ऑफ द टाउन आहे असा तो त्या म्हाताऱ्या बाईला म्हणतो. आणि तो निघून जातो असं म्हणून आणि तो मदत तिला करत नाही. मग नेक्स्ट कोण येतो. एक यंग वुमेन येते. एक तरुण बाई येते तिकडे. हे ओल्ड वुमेन मूव असाइड. ती सुद्धा म्हणते हे म्हाताऱ्या बाई इकडून बाजूला हो. मग ती म्हातारी बाई परत काय म्हणते. आय कॅन्ट गेट अप प्लीज हेल्प मी. मग सेम इन द सेम वे द ओल्ड वुमेन अगेन आस्क फॉर द हेल्प. ती परत मदतीसाठी म्हणते की मला उठता येत नाही, प्लीज मला उठण्यासाठी मदत कर. यंग वुमेन. आय वोंट टच यू. ती बाई तिला काय रिप्लाय करते. तिला काय उत्तर देते मदत मागितल्यावर. जी यंग वुमेन होती ती काय म्हणते. आय कॅन्ट टच यू. मी तुला हात लावू शकत नाही. यू आर सो डर्टी अँड ओल्ड. तू किती घाणेरडी आणि किती म्हातारी बाई आहेस अशी ती यंग वुमेन त्या म्हाताऱ्या बाईला म्हणते. आय एम वेअरिंग माय बेस्ट क्लोथ्स टुडे. मी आज माझे सगळ्यात छान कपडे घातलेले आहेत, सुंदर कपडे घातले आहेत. लुक ॲट माय क्लोथ्स. माझ्या कपड्यांकडे बघ, आज मी किती छान कपडे घातलेले आहेत. आय वॉन्ट टू बी द बेस्ट पर्सन इन द टाउन. आणि हे सुंदर कपडे घालून तिला काय वाटतं की ती त्या बेस्ट पर्सनचं टाउन घोषित होईल की मला आजचा बेस्ट पर्सन ऑफ द टाउन व्हायचंय. माझे कपडे बघ मी किती छान दिसते, पण जर तुला मी हात लावला तर मी काय होईल
घाणेरडी होईल व असं म्हणून ती तिकडून निघून जाते व त्या म्हाताऱ्या बाईला ती देखील हेल्प करत नाही. स्ट्रॉंग वुमेन, स्ट्रॉंग मॅन, एक मग तिकडे काय होतं, एक स्ट्रॉंग मॅन येतो, एक खूप तंदुरुस्त माणूस येतो, खूप स्ट्रॉंग असतो तो माणूस, तो देखील तिथून पास होत असतो. मग तो काय म्हणतो, हे ओल्ड वुमेन मूव्ह असाइड, सगळ्यांसारखा तोही म्हणतो, अरे का अगं म्हातारे बाई तिथून बाजूला हो, जरा आम्हाला जायला जागा दे. ओल्ड वुमेन काय म्हणते, आय कॅन्ट गेट अप, प्लीज हेल्प मी. परत ती देखील सेम हेल्प मागते की मला उठता येत नाही, प्लीज मला मदत कर. स्ट्रॉंग मॅन, आय एम नॉट युअर सर्वेंट. मग स्ट्रॉंग मॅन काय उत्तर देतो ती मदत मागितल्यावर, की मी काय तुझा नोकर नाहीये. डोंट टेल मी व्हॉट टू डू, आय एम इन हरी. तू मला सांगू नको काय करायचंय, मी खूप गडबडीत आहे. असं म्हणून तो देखील काय करतो, तिकडून निघून जातो. तो देखील त्या म्हातारी बाईला हेल्प नाही करत. देन रिच वुमन, तिकडे कोण येते आता, तिच्या म्हाताऱ्या बाईच्या बाजूने कोण जाते, एक रिच वुमन, एक श्रीमंत बाई तिकडून जात असते. हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड, ती सुद्धा म्हणते, अगं ए म्हाताऱ्या बाई इकडून बाजूला हो, मला जाऊ दे, रस्त्यावरून तू मला वाट दे, मला जाऊ दे. ओल्ड वुमेन, आय कॅन्ट गेट अप, प्लीज हेल्प मी. ओल्ड वुमेन परत त्या श्रीमंत बाईकडून सुद्धा हेल्प मागते की मला काय उठता येत नाही, प्लीज मला मदत करशील का. मग ती रिच वुमेन काय म्हणते असं सांगितल्यावर, मदत मागितल्यावर, डोंट यू नो हू आय एम, तुला माहित नाही मी कोण आहे. डोंट यू नो हू आय एम म्हणजे तुला माहित नाही का मी कोण आहे. असं म्हणून ती तिकडून निघून जाते. ती खूप श्रीमंत असते, तिचं काय म्हणणं असतं की तिने मला ओळखलं नाही का मी कोण आहे, आणि ती माझ्याकडून कशी मदत मागू शकते. असं म्हणून ती देखील तिकडून निघून जाते. मग त्यानंतर काय होतं, मेनी पीपल्स कम अँड गो विदाउट हेल्पिंग द ओल्ड वुमेन. असे बरेचशी माणसं तिकडून जातात येतात, पण कोणीच त्या ओल्ड वुमेनला हेल्प नाही करत. हेल्प न करताच तिकडून ते निघून जातात. स्मॉल बॉय, मग तिकडे एक स्मॉल बॉय येतो, तुमच्यासारखा एक छानसा मुलगा त्या म्हातारी बाई जवळ येतो. हॅलो ओल्ड वुमेन, वाय आर यू सिटिंग हिअर. हाय, म्हणजे तो काय म्हणतो त्या ओल्ड वुमेनला, हॅलो ओल्ड वुमेन, तू इकडे का बसली आहेस. तो तिला तिची विचारपूस करतो की तू इकडे का बसली आहेस. ओल्ड वुमेन, आय फेल डाऊन अँड आय कॅन्ट गेट अप. मग ओल्ड वुमेन त्याला काय म्हणते, अरे मी पडली रे इकडे, पण मला आता उठता येत नाहीये, मला कोण उचलत नाहीये. स्मॉल चाइल्ड, कॅन आय हेल्प यू. मग स्मॉल चाइल्ड काय म्हणतो, तो लहान मुलगा जो तुमच्यासारखा असतो, तो काय म्हणतो, मी तुमची मदत करू का हो. हेल्प द ओल्ड वुमेन टू गेट अप. आणि तो असं म्हणून त्या ओल्ड वुमेनला उचलून उभं राहण्यासाठी मदत करतो, तिचा हात धरून तिला तो वर उठण्यासाठी मदत करतो. वेअर डू यू वॉन्ट टू गो. आणि तिला उभा करून तो काय विचारतो, आजी तुम्हाला कुठे जायचंय, मी तुम्हाला नेऊ का, तुमची मी मदत करू का, असं तो त्या ओल्ड वुमेनला म्हणतो. They walk to the town hall. All the other people are waiting there. मग ती आजी त्याला त्या टाउन हॉलमध्ये नेते की मला त्या टाउन हॉलमध्ये जायचंय. मग तिकडे बरेचशी लोक त्या मेयरची वाट बघत थांबले असतात. स्ट्रॉंग मॅन, ओ लुक ॲट द ओल्ड वुमेन. रिच वुमेन, वाय शी इज कम हिअर. मग ती जी म्हातारी बाई असते त्या लहान मुलाला घेऊन त्या स्टेजवर जाते, त्या टाउन हॉलमध्ये जाते. तो टाउन हॉल असतो असा एक प्रकारचा मोठासा. त्या टाउन हॉलच्या आत जाते व स्टेजवर उभी राहते आणि सोबत आपल्या त्या लहान मुलाला पण घेऊन येते जो तिला हेल्प करतो. मग तिकडचा तो जो स्ट्रॉंग मॅन असतो जो ज्याने तिची मदत केली नसते, तो काय म्हणतो की ही बघ ती म्हातारी, ही बघा ती म्हातारी बाई. मग ती रिच वुमन परत काय म्हणते, पण ती इकडे काय करते. फर्स्ट मॅन, जो पहिला माणूस असतो जो तिची मदत करत नाही, तो काय म्हणतो, वेअर इज द मेयर. अरे पण मेयर कुठे आहे, आपले महापौर कुठे आहे. यंग वुमेन, आय नो द मेयर विल सिलेक्ट मी. मग ती यंग वुमेन काय म्हणते, मला माहीत आहे ती मेयर कुणाला आजचं बेस्ट पर्सन घोषित करणार आहे, ती मला सिलेक्ट करणार आहे. अशी ती यंग वुमेन म्हणते, कारण ती खूप छान ड्रेस घातलेला असतो तिने, तर तिला असं वाटतं की ती जो मेयर आहे तिलाच घोषित करेल आजचा विनर. स्ट्रॉंग मॅन मग काय म्हणतो, नो द मेयर विल सिलेक्ट मी. नाही तुला नाही, ते मला सिलेक्ट करतील बेस्ट पर्सन म्हणून. असं करून त्या लोकांमध्ये हे सुरू होतं, वादावाद सुरू होतात की नाही तुला नाही, मला नाही, मला नाही तुला. असं करून सुरू होतं की नाही मीच बेस्ट पर्सन आहे, नाही मीच पर्सन आहे, तर ती मलाच निवडतील, आज महापौर मलाच निवडतील बेस्ट पर्सन. असं त्यांच्यात वादावाद सुरू होतात. नंतर ओल्ड वुमेन, सायलेन्स, यू आर ऑल रॉंग. मग ती म्हातारी बाई स्टेजवर उभं राहून हे सगळं बघत असते की काय चाललंय यांची, काय बोलणी चालू आहे. मग ती काय म्हणते, सगळ्यांनी शांत बसा. यू ऑल आर रॉंग. तुम्ही सगळेजण चुकीचे आहात, तुम्ही सगळे चुकीचे आहात. रिमूव्ह व्हाईल हेअरविक अँड स्टँड टॉल. आणि ती काय करते, तो हेअरविक तिकडे उभी राहून काढते, ठेवते आणि जी
स्ट्रॉंगली स्टँड स्ट्रेट उभी राहते, एकदम स्ट्रेट उभी राहते ती विग काढून. ओल्ड वुमेन सायलेन्स यू ऑल आर रॉंग रिमूव्ह द विग अँड स्टँड स्ट्रेट. पीपल ओ द लेडी मेयर. मग जेव्हा ती विग काढते सगळेजण आश्चर्यचकित होतात, सगळेजण सरप्राईज होतात. द पीपल सिटिंग इन दॅट टाउन हॉल become surprised. They were surprised seeing that old woman was not other than the mayor. ती कोण नाही तर दुसरी कोण नाही तर ती कोण होती, ती मेयर होती, ती महापौर होती त्या शहरातली. सगळे चकित झाले तिला बघून. पीपल ओ द लेडी मेयर. ओल्ड वुमेन येस यू हॅव ऑल फेल्ड इन माय टेस्ट. हो मीच आहे ती महापौर आणि तुम्ही सगळेजण त्या टेस्टमध्ये तुम्ही फेल झाले आहात. म्हणजे जी मी तुमची परीक्षा घेत होती तुम्ही त्या परीक्षेत तुम्ही आज फेल झाले आहात. नो वन वॉज रेडी टू हेल्प अँड ओल्ड वुमेन. तुमच्यापैकी कोणीच त्या म्हाताऱ्या बाईला मदत करण्यासाठी तयार नव्हतं. यर्स द ओनली वन हू हेल्प मी. इकडे फक्त तो एकच होता ज्याने माझी मदत केली, त्या म्हाताऱ्या बाईची मदत केली. कम हिअर माय डिअर चाइल्ड. मग ती अशी करून काय म्हणते, त्या लहान मुलाला आपल्या जवळ बोलवते की ये बाळ इकडे उभा राहा माझ्या बाजूला. दिस इज द बेस्ट पर्सन इन द टाउन. आणि सगळ्यांना सांगते की हा तो मुलगा आहे ज्याने माझी मदत केली आणि हाच तो आपल्या टाउनचा बेस्ट पर्सन आहे, की हाच लहान मुलगा आपल्या टाउनचा कोण आहे, बेस्ट पर्सन आहे. आणि ती त्याला क्राऊन घालते व स्लॅश घालून त्याला सन्मानित करते की तूच ह्या टाउनचा बेस्ट पर्सन आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला कळलं आज आपण काय काय शिकलो, कशी माणसं जगात आहेत व कसं आपल्याला असलं पाहिजे. आपण जरी कुठला कॉम्पिटिशन असो किंवा नसो, आपण एखादं वृद्ध व्यक्ती किंवा कोणीही असलं तर आपण त्यांना मदत केली पाहिजे. सो आय होप यू हॅव लर्न सम गुड थिंग्स फ्रॉम दिस लेसन. that there are many people in this world, but we have to always be good. We have to be always polite, humble towards others. Wherever there are some old women or any other people, we always have to help the other people. आपल्याला प्रत्येकाची मदत केली पाहिजे जशी त्या लहान मुलाने केली. व इतरांसारखं आपण न वागता की आम्ही खूप सुंदर ड्रेस घातलाय, मला खूप वेळ होतोय अशी कारणे न देता आपण थोडासा टाइम काढून आपण त्या कुणाला गरजू व्यक्तीला मदत केली पाहिजे. टाउनमध्ये बरेचशी लोक त्या रेसमध्ये होते की अरे मी होणार बेस्ट पर्सन. पण कोण जिंकलं, ज्यांनी त्या म्हाताऱ्या बाईची, त्या ओल्ड वुमेनची मदत केली. हू विन दॅट कॉम्पिटिशन? अ लिटिल बॉय वॉन दॅट कॉम्पिटिशन बिकॉज ही हेल्प दॅट ओल्ड वुमेन. So in this way we have seen the lesson, the best person of the town. Now we will see some meanings from the lesson. New words. The first is aside. A-S-I-D-E, aside. Aside म्हणजेच काय? बाजूला. आपण एखाद्याला सांगतो की गेट असाइड म्हणजे जरा बाजूला हो, म्हणजेच काय तर बाजूला हो, म्हणजेच काय? असाइड. Then we have the word hurry. H-U-R-R-Y, hurry. हरी म्हणजे आय एम व्हेरी हरी. आपण म्हणतो कधी कधी मी खूप गडबडीने निघालो आहे, आई मला खूप गडबड आहे, माझा डब्बा दे. म्हणजेच हरी हा वर्ड आपण म्हणजेच काय तर घाई. देन टाउन. T-O-W-N, टाउन. टाउन म्हणजेच काय तर शहर. शहराला आपण काय म्हणतो? टाउन. हॉल. H-A-L-L, हॉल. हॉल म्हणजेच तर सार्वजनिक कार्यालय, जिथे सार्वजनिक कार्यक्रम होतात, जसं लग्न कार्यक्रम किंवा एखादा मीटिंग किंवा ज्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी कार्यक्रम होतात एखाद्या कार्यगृहात, तर त्यालाच काय म्हणतो आपण? हॉल म्हणतो. देन वी हॅव मेयर. M-A-Y-O-R, मेयर. मेयर म्हणजेच कोण तर आपले महापौर. महापौर म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला? मेयर. M-A-Y-O-R, मेयर. देन वी हॅव डर्टी. D-I-R-T-Y, डर्टी. डर्टी म्हणजेच काय तर घाणेरडी. म्हणजे ती म्हातारी बाईला ती म्हटलेली तू किती डर्टी आहेस, इन द सेम वे तो वर्ड आहे डर्टी म्हणजे तू किती घाणेरडी आहेस. सर्वंट. S-E-R-V-E-N-T, सर्वेंट. सर्वेंट म्हणजेच नोकर. जे नोकर माणसं असतात त्यांना काय शब्द दिला आहे? सर्वेंट. सर्वेंट म्हणजेच कोण तर नोकर. So in this way we have seen that whole town. We have seen an old lady, a little boy and many rude peoples. काही दुष्ट अशी बरीचशी आपण माणसं बघितली जी त्या म्हातारी बाईला मदत करत होती, पण एका लहान मुलाच्या मदतीने ती उठली व तिला कळलं की ह्या टाउनचा खरोखर